विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय राम जय तुम्ही संतमाय बाप कृपावंत आताशी बर वाटलं काय मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता ग्रामदेवता हनुमंतांच्या सेवेकरता उपस्थित किल्ला अभंग वैराग्याचे महामेरू समाजाचे क्रांतिकारक देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल आपला सप्ताह रामनवमी हनुमान जयंती निमित्त आहे. देव भक्तांचा संगमामधला सप्ताह आहे आपला. आतापर्यंत आपण देवाला अवताराला येण्याचं कारण पाहिलं बरोबर आहे. पण आता संत अवतार येणार आहे भक्त अवताराला येणार आहे म्हणून संत महात्मे या भूतलावर येतात का. प्रत्येक गोष्टीला कारणाशिवाय कार्याची प्राप्ती प्रत्येक गोष्टीला कारण लागतं. म्हटले तुम्ही सगळे एकत्र इथं जमलात कारण म्हणजे विनाकारण संचारबंदी लागू आहे झालं नाही. म्हटले महाराज इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याचं काय झालं कारण का हो संजय भाऊ इकडे तुम्ही गणेश नगरला आलात कारण म्हणलं विनाकारण निघा मग पुढं. विनाकारण काही किंमत नसते काहीतरी कारण लागतं. जीवाला कारण लागतं देवाला कारण लागतं आणि संतांना कारण लागतं. विठ्ठल जीवाला येण्याचं कारण आगा कर्मी जे उरावे तई सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे दिहा एका. जीवाला त्या ठिकाणी कारण आहे त्याचं कर्म. देव भूतलावर येतात कारण त्याच कारण असं आहे की त्या ठिकाणी भगवान परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान त्याच्या पुढे असो परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेशी भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करता भूतलावर येतात त्याचं कारण आहे. आता अवताराला का का येतात भागवताने वेगळे कारण सांगितलेले तुलसी रामायणामध्ये वेगळे कारण सांगितलेले आहे. भगवंताचे तसे मुख्यतः 5-6 कारण आहे भूतलावर अवतीर्ण होण्याकरता. पण त्या भगवंताला सुद्धा कारणाशिवाय येता येत नाहीये. कारणाशिवाय कार्याची प्राप्ती नसेल तर संत महात्मे या भूताला का येतात. विठ्ठल अवतार तुम्हा धराया कारण मग त्याचं उत्तर दिलंय उद्धराया जन कोणाचा पहिल्यांदा जनाचा उद्धार करताय संत कोणाचा आणि नंतर जडाचा आणि नंतर जीवाचा.
जन म्हणजे काय, जड म्हणजे काय, जीव म्हणजे काय. जन कोणाला म्हणतात? तुम्ही आम्ही. जड कशाला म्हणतात? जड 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 कशाला म्हणतात? ज्यांना परमार्थ कळत नाही. वा, त्याला जड म्हणतात. त्यांना पामर म्हणतात. जड चैतन्य हा मै काय? महाराज कसा आहे? याला जर असे चापट मारली तर हा काही महाराजाला चापट मारून पा बरं. मारणार नाही तू, पण मारून पा. जड त्या ठिकाणी असणार. दगड कसा आहे? जड आहे. वा. आणि झाड कसं आहे? सजीव आहे, चेतन आहे. ज्याच्यामध्ये चेतना असते त्याला चेतन म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये चेतनता नसते त्याला जड म्हणतायत. तुकोबारा म्हणतात, संत त्या ठिकाणी जनाचा उद्धार करतायत आणि नंतर जडाचा उद्धार करतात. म्हणले असं म्हणले, बाकी म्हणले इतर जीवाचाही उद्धार करतायत. उद्धाराया जन जड जीवा. कार्य संपलं? म्हणले नाही नाही नाही, आणखी कार्य आहे. भूतलावर आल्यानंतर या जनाला सन्मार्गाला लावण्याचं कार्य संत करतात. वाढावया सुख, पहिल्यांदा सुख वाढवण्याचं काम करतायत. आपण सुख घटतो आणि संत महात्मे सुख वाढवतात. पहिला लिहून घ्या. 1 नंबरला संत सुख वाढवतायत, 2 नंबरला भक्ती वाढणार, 3 नंबरला वाढावया सुख भक्ती, आणि तुमच्या आमच्या अंतःकरणात भाव निर्माण करतायत. तो भाव वाढवत राहतात. म्हणून तर कीर्तनाचे भाव वाढत चालले. अंतःकरणातला भाव संत वाढवतायत. आणि त्या ठिकाणी चौथी गोष्ट, कुळाचार नाम विठोबाचे. त्या ठिकाणी भगवंताचा नामाचा प्रसार करून ते नाम आपल्याकडून वधून घेतात. ते नामाचा प्रसार करून नाम वाढवतायत. 4 गोष्टी वाढवण्याकरता संत महात्मे भूतलावर येत आहेत. म्हणून असे असणारे संत कोण येते? संत, त्या संताला उपमा माझ्या असणाऱ्या तुकोबरायानं दिली. पहिली आईची. जगामध्ये 2च असणारे व्यक्तिमत्व असे, त्याची उपमा संतांना देता येते. संतांना इतरच उपमा देतात, आपण चिंतनामध्ये पाहणार आहोत. पहिली आहे आईची आणि दुसरी आहे बापाची. व्यवहारामध्ये आई वेगळी असते आणि बाप वेगळा असतो. दोन्हीची भूमिका निभवणार आहे संत. तुम्ही संत माय बाप. दुसरी उपमा, तिसरी उपमा दिली कृपावंत. पण अशा संतांचं मी माझ्या मुखाने, माझ्या पामर जीवाने तुमचं काय वर्णन करावं? मी पतित आहे कायमी. तुमची कीर्ती काय वर्णन करावी? कोण आहे ते संत? तुकोबाराय म्हणतात ते संत म्हणजे चंदनासारखे आहेत. विठ्ठल चंदन काय करतय? चंदन त्या ठिकाणी सगळ्याला आपलं चंदन बनवत. संत सगळ्यांना संत बनवतात. म्हणून त्या संत त्या ठिकाणी भूतलावर येतात. असा भंगाचा सरळ अर्थ. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत आवश्यक. अनादी कालापासून चालत असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा, या परंपरेच्या आपण सर्व अनुयायी मंडळी वारकरी संप्रदाय जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये मौजे आपलं जय भवानी नगर, पवनपुत्र हनुमान मंदिर, जागृत हनुमान मंदिर गेले अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 20वे. कितवे? 20वा. कितवा सप्ताह आहे? लोक कीर्तन सुद्धा म्हणतात आता 20वा. 20व्याची लय गरज आहे महाराज. प्रत्येकाला 20व्याची अपेक्षा आहे. कयाला 2 पाय. आपण 2 पायाने चालतो ना, पण दोही पायाला वाटतं या पायानं मला 20वा द्यावा, या पायाला वाटतं या पायानं मला 20वा द्यावा, बायकोला वाटतं नवऱ्यानं मला 20वा द्यावा, नवऱ्याला वाटतं बायकोनं मला 20वा द्यावा, बापाने वाटतं मुलाने मला 20वा द्यावा, मुलाला वाटतं बापाने
पहा ना तुम्ही, हा पाऊल उचलला की या पायाला तोपर्यंत काय भेटतो? विसावा भेटतो. म्हणून लोक आपल्याकडे गेल्यावर सुद्धा विसावा सोडित नाही बुवा. विसावा देतात पुढं मग हा? हा? देतात ना विसावा. खरं सांगा, त्या मेलेल्याला विसावा असतो का खांदेकऱ्याला? त्याला काय विसावा आहे? बिचारा तो विसावलाच आता. असू द्या, सप्ताह आपला कितवा आहे? विसावा. विसावा बर का. पण खरा विसावा कोणता आहे माहितीये? तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. चला, 20व्या वर्षात पदार्पण केलं म्हणजे आपला सप्ताह आता तारुण्यात आला. कशात आला? तारुण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सप्ताहाची वृद्धी व्हायला पाहिजे. परंतु सप्ताहामध्ये आता मरगळ येऊ लागलेली आहे, लोकसंख्या कीर्तनाकडे कमी होऊ लागलेली आहे. असो, परंतु त्या ठिकाणी हा तुम्ही अव्यागत 20 वर्ष सप्ताह चालू ठेवला. सर्व कार्यकर्ते मंडळींना मनपूर्वक धन्यवाद, आत्म्यापासून धन्यवाद देतो की तुम्ही हा कार्यक्रम अव्यागत चालू ठेवला. भगवान परमात्माच्या कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूजनीय आदरणीय ज्येष्ठ वारकरी, सर्वांचे श्रद्धास्थान असणारे मुरलीधर दादा मोरे यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादाने तथा श्री हरिभक्ती परायण परमपूजनीय आदरणीय कारभारी महाराज शेलार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी यांच्या तनमन धनातून आमचे असणारे जाधव साहेब असतील, गवांदे आप्पा असतील, आमचे असणारे शेलार मामा असतील, बाळू भाऊ असतील, अनिल भाऊ असतील, सर्व कार्यकर्ते परिचित अपरिचित, काहींचे नाव हुकले चुकले असतील, आहे का नाही? अजून कोण राहिलं का? सगळ्यांचे नाव गृहीत धरले असं समजूया का मामा? सगळ्यांचे झाले ना? बरोबर, असं काही नाही. दर्शक मामा होत राहतो. दिग्गज गुणीजन मंडळी आहेत. श्री हरिभक्ती परायण मृदंग सम्राट युवा कीर्तनकार आमचे परम मित्र शशिकांत महाराज. हो ना, आम्हाला यातलं काही कळत नाही, पण हे बरोबर नाही एवढं सुद्धा एवढंच कळतं आम्हाला. काय? आम्हाला त्यातलं काही कळत नाहीये, पण हे बरोबर नाही हे कळतं. एखादा माणूस प्लास्टर जर करत असला ना, आपल्या त्यातलं काही कळत नाही, पण तो धार चांगली नाही आली एवढं तर कळतं ना. ते मग कुंकून दाबू, कुंकून धार दाबाची दाब, फक्त नाकाची दाबू नको, पण ती तसं पकवात खरा त्या ठिकाणी व्यवस्थित आहे एवढं कळतं आम्हाला, पण कुठं बरोबर नाही हे नाही कळत आम्हाला. काही काहीला गायन येतं, पण कुठं तालातून गेलं हे कळत नाही. असू द्या, शशिकांत महाराज आहेत श्री हरिभक्ती परायण, ज्यांनी सुंदर पहिली चाल गायली, असे आमचे परमित्र गायन सम्राट आमचे असणारे खंदारी गुरुजी आहेत. श्री हरिभक्ती परायण ज्यांनी सुंदर चाल गायली असे असणारे आमचे नितीन महाराज घोटाळे आहेत. श्री हरिभक्ती परायण युवा कीर्तनकार कुबेर महाराज आहेत. आत्ताच त्या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं आमचे परम मित्र थोरात माऊली आहेत. त्याचप्रमाणे असणारे कळंकर महाराज आहेत. श्री हरिभक्ती परायण आमचे असणारे हजारे अण्णा आहेत साहेब आपली यमजमचे. आमचे असणारे जुने परम मित्र आमचे संजू भाऊ आहेत. इकडे असणारे विनेकरी बाबा हरणे बाबा आहेत. इकडे आमचे तरुण सोहम महाराज आहेत, शुभम महाराज, सोहम कैवल्याचा पुतळा श्रीराम बस परतूरचे बाबा आहेत. आमचे असणारे नावकरी पंडित महाराज आहेत. बरोबर, चोपदार. इकडं माझ्या असणाऱ्या बहिणी, छोट्या छोट्या बहिणी आमच्या, सर्व असणाऱ्या दादांचे विद्यार्थी, माझ्या असणाऱ्या मातोश्री, ज्यांच्यामुळे सुंदर असा आवाज येतो अशी असणारी सुंदर आप्पा साऊंड सर्व्हिस दरेगावकर. हा, पुन्हा इकडे असणारा जयस्वाल माऊलीचे चिरंजीव आहेत. सगळ्यांचे जवळजवळ मला नाव माहितीये, पण आहे की नाही, आपल्याला कीर्तन करायचंय. सेवेकरता निवडला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ही मंडळी असणारे गेले अनेक वर्षापासून मला बोलवत आहेत. मी वेगवेगळ्या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. मी अजून काही डबल अभंग घेतला नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही हे मला माहितीये, पण मी डबल घेत नाही. विठ्ठल विठ्ठल बरं का, 100% बाबा, मी काही डबल अभंग घेत नाही. सेवेकरता निवडला भंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं कारण तुम्हाला सांगितलं.
जीवाचं कारण सांगितलं, पण संत या भूतलावर का अवतीर्ण होतात म्हणजे अवतरण अवतरती या शब्दाचा अर्थ आहे वरून खाली येणे. तृतरती म्हणजे तरुण जाणे. संस्कृत धातू आहे, तृ धातू आहे, तृतरती त्याचं पद बनल्या गेलं आणि त्या ठिकाणी तृतरती म्हणजे तरुण जाणे. त्याला अव उपसर्ग लागला. अवतरती म्हणजे खाली येणे. काय म्हणे? खाली येणे. आता उद्या कोणाला जर तुम्हाला खाली बोलायचं असेल, दुसऱ्या मजल्यातून खाली एवढंच म्हणायचं अवतरती. तिकून आवाज येऊन तू तिकडच मरती. संस्कृत आहे महाराज. कधी कधी लय घोटाळा होतो महाराज. मी एकदा म्हणलं तोम कुत्र गच्चीशी, ते मला तू कुत्र, तो बाप कुत्र, तो खानदान कुत्र. बरे का घेणं त्याने खिशाला 2-2 पेन वाचता येणार लिहिता येणार आहे की नाही. मग त्याच्यामुळे त्याकडे कोणालाही काही बोलत नाही. माणसाने जरा मर्यादा धरत जावी. मग त्या ठिकाणी मी दुसऱ्या महाराजाला म्हणलं तोम कुत्र गच्चीशी, तो म्हणला अहम पाठशालायाम गच्छामी. बर काय म्हणजे संस्कृत धातू आहे तृतरती, तरुण जाणे. संत त्या ठिकाणी खाली येतात म्हणजे नेमके राहतात कुठे? अभिनय कुंठवासी अलयाची करणासी बोलिले देवचे सच भावे वरदाया आम्ही कारणासी याची कारणासी बोलिले अरे आम्ही वैकुंठवासी, संत वैकुंठात राहतात. म्हणले येण्याचं कारण, आपला शब्द कारण चालू आहे. आलो याचे चकारात्मक याची कारणाशी. काही काही माणसं महाराज कारण एक असतं धोरण एक असतं. कारण एक असतं आणि धोरण एक असतं. म्हणजे का हो कस काय आले पाहुणे? म्हणजे काय नाही, यांची तब्येत बरी नव्हती म्हणून आलतो. त्याने मला काय धाडच भरली म्हणली. मग त्याला गपना, त्यांच्याकडे पोरगी ना. कारण दुखण्याचं आहे पण धोरण पोरगी असणार लग्न जमवण्याचं आहे. काहीच कारण एक असतं धोरण एक असतं. एखादा असताना नाश्त्याला बसला की राम राम म्हणले काय कारण? तेव्हा काय नाही आलतो, तुम्हाला ते नळाचं कनेक्शन घेत होतं ना. तेव्हा हे कारण आहे का? दुसरा म्हणला करे आपला नळाचा विषय नव्हता. तेव्हा गप ना, धोरण पोहायचंय ना. म्हणजे कारण एक असतं धोरण एक असतं. संत महात्मे कारणही एकच आहे आणि धोरणही एकच आहे. विठ्ठल आलो याची कारणाशी, कोणत बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून कारण असेल तरच कार्य घडतं. काही काही विनाकारण काही करत बसतात. 2-4 मित्र पंढरपूरला आले माझ्या दिंडीत. पहिलाच मुक्काम चांगतपुरीला मुक्काम झाला. लगेच असताना मोबाईल काढला, 9403169113 नंबर दाबला. हॅलो पप्पीची माय जेवली का? तो आहे का उपाशी राहीन का ती? पाऊस पडला का? मग तू एवढा पापी का तू पुढे गेला माग पाऊस पडला? मुक्कामाच्या ठिकाणी 5 किलोमीटर गेले की लोक फोन लावतात. 15 दिवस फोनवर बोलतात. तरी पण सगळा जीव कुठे राहतो? घरी राहतो. घरी बिसल्याने जर काही काही कामानिमित्त रजिस्ट्री असेल, काही काम असेल तर त्या ठिकाणी त्यांचा जीव पंढरपूरच्या रस्त्याने असतो. अरे आज दिंडी चांगतपूरला गेली असेल, आज हसनापूरला गेली असेल, आज तीनखडीला गेली असेल. असे चिंतन करत 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 त्या ठिकाणी घरी बसतात. बिचारी कामं करतात. वा आज महाराजांचं कीर्तन झालं असेल, कुबेर महाराजचं कीर्तन झालं असेल. आज बिचारे शरीराने घरी असतात पण मनाने दिंडीत असतात. हे शरीराने दिंडीत राहतात. कोण लावतात? हॅलो लहानाची मोटर बंद केली का? आपली चालू कर. म्हणजे भावाची बंद कर, आपली चालू कर. चालू मोटर तिकून फोनवर बंद करतो. कशाला वारीला जातो रे? चला त्या ठिकाणी असा 15 दिवस दिंडी चालला कळ महाराज. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी दर्शनाच्या बारीला लागला. पाठीमागून ज्या लोकांचं यायला जमलं ते बसनं आले, स्नान केलं, प्रदक्षिणा केली, ती सुद्धा वारीला लागली.
बारीला लागल्यानंतर आता ती बारी अशी फिरत होती. एक त्या ठिकाणी दोघांची एकमेकाची भेट झाली. आता म्हणला राम राम गणपतराव, तुला रामराव संपतराव. दोघाचा राम राम झाला. विचारलं कधी आले? ते म्हणजे आता आलो, स्नान केलं, बारीला लागलो. म्हणजे गप बसा ना. हा म्हणला याच ना आपल्या घरून आले का? हे म्हणलं भाऊ याचा जीवाजो खरंच आहे. सांगणारा संपतराव जरा कलाकारच होता म्हणा. गणपतराव मला माहित होतं तुमची भेट होणार ना, तरी मी असणार फराळाला महाराजांच्या फराळावर येणार होतो. मला माहित होतं येताना तुमच्या घरून आलो. म्हणजे असं बरं आहे ना आपलं सगळं? म्हणलं सगळं बरं आहे, पण पण ती तुमच्या दारात भांडी कुत्री होती ना, ती मेली म्हणे. मला भांडी कुत्री मेली, पण कारण? ती म्हणे काय नाही, त्या म्हातारीच्या प्रेताला बुजली मेली व म्हणे. नाही नाही ते हे राहिले नाही का, ते त्या भांडी कुत्रीच्या नरड्यात हाडूक अडकलं म्हणे. ते कशाच? ते म्हणे तो घोडीच. म्हणजे घोडी मेली काय? त्याला घोडीच मेली. तेव्हा घोडी मेली पण कारण? तेव्हा तो ह्या म्हातारीच्या प्रेताला बुजली. म्हणजे म्हातारी मेली का? तेव्हा म्हातारीच मेली, बाकी सगळं चांगलं. म्हातारी मेली पण कारण? तिनं म्हणजे त्या म्हातारीनं नातवाची हाय खाल्ली. पोरग मेलं काय माझं? ते मला पोरगच मेलं, बाकी सगळं चांगलं. तर मला मुलगा मेला पण कारण? हा मला ते मुलगा वरल्या दुधार का वार जगन. तुम्हाला कळतील भाषा माझी? काय म्हणला तो? मुलगा वरल्या दुधार. मला म्हणजे बायको मेली काय? त्याला बायकोच मेली, बाकी सगळं चांगलं. आम्हाला बायको मेली पण कारण? आम्ही सर्वांनी तिला सांगितलं घर जळलं ते जळू दे, तुला असणारा एखादा असणारा योजनेतून घर बसवून देऊ, पण जळत्या घरात उडी खाऊ नको. तिनं काही ऐकलं नाहीये. हा मला घर बी जळलं काय? विठ्ठल विठ्ठल हा मला कुठे चालला? जाऊ दी वारी देवाचं. देवाच्या वारीला एवढं वाटोळ झालं. घर झालं त्याचं कारण काय? तुम्हाला विनाकारण. म्हणजे कारणाशिवाय कार्याची प्राप्ती नाहीये. म्हणून त्या ठिकाणी या असणाऱ्या संतांचं कारण तुकोबाराय सांगतात, आलो याची कारणाशी. कशा करता? त्या ठिकाणी असणाऱ्या या जनाकडे संतांनी पाहिलं. हे वसणारे जन कुठं गुंतले महाराज? ते तुकोबारांच्या लक्षात आलं. जन तरी देखी गुंतले प्रपंच, जन तरी गुंतले प्रपंच, जन तरी देखी गुंतले प्रपंच, जन तरी देखी गुंतले प्रपंच. स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही पहिल्यांदा आल्यानंतर जनाकडे पाहिलं महाराज. सगळे आपापल्या प्रपंचामध्ये, देवाकडे कोणी पाहायला तयार नाही. देवाबद्दल कोणाला आस्था नाही. उलट त्या ठिकाणी स्वतःचा देव विकत कधी घेतलाच नाही. सासऱ्याच्या घरून चोरून आणला. कायचा अभ्यास आहे तुमचा? वा भाऊ, कुठून आणला? खरा आहे ना? बर किती वेळेस लग्नात त्याची पूजा केली? बरं चोरून आणलेला देव. देवाची पूजा किती लोक करतात महाराज? हा, घरात भांडण लागायचे, पप्या देवाची पूजा कर. त्याला काय मला जाळा झालं उद्या मी नाही करीत. दिदी तू कर. मी नाही करीत. बाबा तुम्ही करा. तेव्हा नाही मला ड्युटी झाला उशीर झाला. मग ते पप्याच्या माईकडे नावीला बिचार त्याच्याकडे ती अशी काय करते माहितीये का? काही केलेले देव, काही झालेले देव, काही आलेले देव. 3 प्रकारची देव असतात. ती असे ताट खाली लावते, असे जे शिपीच लावते. आणि ती म्हणते माय हे मायाच माड्याला धडकत येत. कोण? देव. पण माय असं राहून त्याला चोर होती म्हणा त्याच्या डोळ्यात. घासून घासून परपंच केला पण काही कामी नाही आला. मग कोणाला किवने अशी मोडून मांडले देव, कोणाच्या डोळ्यात, कोणाच्या नाकात. हळदी कुंकू. पूजा आहे महाराज, याला पूजा म्हणत नाही.
मनोमय पूजा येतो पडिये केशी राजा. देव कोणाला आवडतो महाराज? उलट देवधर्म सांदी पडिले सकळे, देवधर्म सांगी पडिले सकळे, देवधर्म सांदी पडिले सकळे, देवधर्म सांगी पडिले सकळे, विषयी गोंधळ गाजते विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे. देव सांदीला पडले. बर त्या ठिकाणी देव धर्म करू नका, त्या ठिकाणी काय होईल? परंतु प्रपंच केल्यानंतर फायदा काय हो मला सांगा? आपण जेवढा संसार यांना देऊन करतो, कोणाच्या मुलानं कोणाचे पुतळे बांधले का? थडग बांधे ना पोर, थडग पुतळा का बांधायचे? किती केलं ते महाराज. मी ये म्हणून बरं, आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही तर 4 मजली केला असतं, हिनं 3च केलं. बरं बायको म्हणते महाराज मी ये म्हणून नांदे, पोरगा म्हणतोय मी ये म्हणून बरे, सून म्हणते मी ये म्हणून. त्यांचा काही मेळ आहे का? हा पठ्ठ्या म्हणतो मी ये म्हणून बरे. करता बरं हो. एक दिवस असा मीचा स्फोट होतो, म्हणतो मी ये म्हणून. महाराज कीर्तन गेले, चला आमच्या घरी चहा घ्यायला, चला. इकडं तिकडं पाहतो महाराज मी ये म्हणून बरं. येड्याचा बाजार आहे, येड्याचा बाजार काय म्हणते, येड्याची जत्रा कारभारी सत्रा. मला ठीक आहे, काय हरकत नाही. ते गेलं, बहीण हळूच डोळ्याला पाणी आणलं, पदर पुशीला, आणि मला म्हणे महाराज मी ये म्हणून बरे, नाही ते असं येडं पडलं पदरात. मला खरं मला चहा घ्यायचा होता तिच्याकडे. तेवढ्यात हे दोघं गेले गच्चीवर. पोरगा आलं मला महाराज मी ये म्हणून, यांना हे दिवस आहे. तेवढ्याच ती सुनबाई आली म्हणली महाराज याला काय भेटली असती का? मी ये म्हणून. हे सगळे वर गेले, म्हातारा म्हातारी आज आजी आले म्हणे महाराज मी ये म्हणून बरे, नाही तर याला कुटका भेटला नसता, कुटका. आतून नातू मला तू मर, पुरणपोळी खाऊ. तेवढ्यात म्हातार मध्ये गेलं, म्हातारी आली म्हणे महाराज मी ये कसा 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 संसार केला काय सांगा तुम्हाला. इस्तावला धरापणे म्हाताऱ्याला हात. मलाच कळणार नेमका मी कोणाचा आहे. 4-8 दिवस गेले, पुन्हा मी गावात गेलो तर त्या मीचा स्फोट झाला. दे धनादन जय जनार्दन, दे धनादन जय जनार्दन. युद्ध लागलं सगळ्याचा असा त्या ठिकाणी स्फोट झाला. मग ती पथारी त्या कोपऱ्याला, म्हातारा या कोपऱ्याला, पोरग तिकडं, पोरगी सुनी इकडं, ते काय सगळा गोंधळच गोंधळ. 3 दिवस कोणी जेवण नाही, खावण नाही, काही नाही. शेवटी म्हणले जा गावातल्या शांताराम तात्याला आणा. शांताराम तात्या आले कशा करता? भांडण मिटायला. सगळे एकत्र बसवले. शांताराम काका म्हणले मी तुमचं भांडण मिटवतो, पण मी काय सांगतो ते ऐका. किती मी उड्या मारतो संसारात. आणि हा म्यानं मी म्हणता म्हणता चांगल्या चांगल्याचं वाटोळ केलं दादा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान माणसाला नरकात घालतो. माणूस लयच मी करतो. म्या 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 कोण म्हणतो? ऐका जास्त मी करू नका. संतांनी पाहिलं एवढा प्रपंच लोक करतात, एवढे प्रपंचात गुंतले. सायासी करसी प्रपंच दिनानिशी हरीशी न बदसी कोड्या. बर या असणारा केलेला प्रपंचाचा परिणाम काय? परिणामे विषमीव. परिणाम नरक आहे, दुःख आहे. संसार दुःख मूळ, त्याचं मूळ दुःख आहे. त्याचं फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. 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 विज ज्याचा सीन तेची फळ. बीज ज्याचा सीन तेची फळ. बीज ज्याचा सीन तेची फळ.
नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. आणि बीज ज्याचा जसं बीज असन तसं फळ मिळणार. हा, ज्याचं बीज जसं आहे, बीज चांगलं पाहिजे ना, तेव्हा फळ चांगलं मिळणार. शुद्ध बीजा एक जणांनी येड्या बाबी लावल्या, लावायची गरज नाही, त्या आपोआपच आल्या होत्या. गेला ट्रक घेऊन, मला काय लांब आंबा उतरायचा. लोक म्हणले का लावला होता? येड्या बाबली आपल्या शेतात. निंबाची या झाडाचा फळाचे आळे बीज तैसे फळ येती तया, बीज तैसे फळ येती तया, बीज तैसे फळ येती तया. निंबाची आळेचे आळे बीज तैसे फळ येती तया, बीज तैसे फळ निंबाच्या झाडा साखरेचे आळे बीज तैसी फळे येती तया. येड्या बाबरीला आले ना, येड्या बाबरीच्या शेंगा मिळतील, नुसत्या शेंगा नाही हाणायच्या. कीर्तनात शेंगा हाणणं सोपं आहे, पण बीज जसं असतं तसं म्हणून पेरणं चांगलं असावं. संत महात्म्याच्या लक्षात आलं, संसार पेरला दुःख पदरात पडणारे, आणि हे सगळे जन प्रपंचामध्ये बुडताय, बुडत हे जन जनना देखवे डोळा, येतू कळवळा मनोनिया. त्यांना वाटलं, आपण म्हणले महाराज खरंच जगात देव आहे का? संत महात्मे कशा करतात? तळमळ येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काही काही लोकांना काही घेणं देणं एकच प्रश्न असतो, महाराज देव दाखवा. आता एखादा कीर्तनकार नवीन, आता पोरं कीर्तन करू लागले, लोक म्हणे का हो काय करता म्हणले देवाचं? देव खरंच आहे का? दाखव मग. बिचारे शांत बस, त्यांना काही माहित नसतं. पण शेराला सवा शेर कधी भेटतो? तो बादशाह बिरबल एकदा दरबारात गेला, उशीर झाला. खरे म्हणे बिरबल, उशीर काय झाला तुला येण्याकरता? तो म्हणला थोडं पाणी उशीर आलं, देवपूजा करण्याकरता वेळ झाला. देवाची पूजा करतो म्हणजे हो, असलेल्या देवाची करतो का नसलेल्या देवाची करतो? कोण म्हणला? बादशाह. बिरबल म्हणला, हुजूरजी थोडं माफ करा, तुम्हाला मला काय बोलायचं बोला, पण माझ्या देवाबद्दल, माझ्या धर्माबद्दल, माझ्या गुरुबद्दल काही बोलत जाऊ नका. मी तुमचा नोकर आहे, खरी गोष्ट आहे. नाही नाही, माझा प्रश्न आहे, देव असलेल्याची पूजा करतो का जो देव नाही त्याची पूजा करतो? म्हणला जो आहे त्याची करतो. मग ज्या देवाची पूजा करतो, मला त्या देवाचं दर्शन घडून देतो का? बिरबल म्हणला, देव पाहण्याचा विषय नाही, तुझ्यासारख्याला पुण्य असावं लागतं रे दादा. देव काय कोणाला दिसन काय? मनी नाही भाव, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. नाही नाही म्हणे, मी तुझा राजा आहे, तुला मला देव दाखवाच लागेल. मला ठीक आहे, येत्या गुरुवारी भेटा म्हणे, तुम्हाला देव दाखवतो. महाराज तो बिरबल होता, तोड नव्हता महाराज, 4G 5G काही त्याच्या पुढे नव्हतं. येत्या गुरुवारी मला, हो मला एकटला, तुम्ही जेवढे माणसाला सगळ्याला देव दाखवतो म्हणे. राजानं दौंडी पेटवली. येत्या गुरुवारी दुपारी 11 वाजता ज्यांना ज्यांना देव पाहायचा त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या राजक दारासमोर यायचं. आता लोकांना माहितीये ही बिरबलची बेजारी निघणार आहे. लोक आपली बेजारी पाहायला, देव पाहायला नव्हते आले. काय पाहायला आले ते? बेजारी पाहायला येते. आपण ऍडमिट झाल्यानंतर लोक आपल्याला भेटायला येते का आपली बेजारी पाहायला येते? आपण दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर बेजारी पाहायला येते का भेटायला येते? आणि भेटायला झाले असेल आपण चहा पिले असते का? भेटायला कस काय? आपण मला जरा जास्तचे. दुसरा म्हणतो केले कर्म झाली त्याची भोग. म्हणजे पाहायला आला का आपलं उचकायला आला? माणसं बेजारी करायला येतात. म्हणजे बिरबलची बेजारी पाहायला आलो माणूस, अख्खा नगर आलं. राजा म्हणला, बिरबल देव दाखवणार? म्हणला हो. रात्री 12 वाजता एका रूम मध्ये असताना बिरबलनं गाढव आणलं आणि त्याच्यात कोंडून टाकलं. काय केलं? गाढव, उपाशी पोटी गाढव.
टाकलं त्या रूम मध्ये जसं गाढव नेलं. राजा मला दाखवणार, मला हा त्या रूम मध्ये देव येऊन बसला म्हणे माझा. असं लोक म्हणले कोणाकोणाला देव पाहायचा? देव कोणाकोणाला पाहायचा? ज्यांना पाहायचा त्यांनी वर हात करा. कोणाला नाही पाहायचं? नाही, सगळ्यांनी वर हात केले महाराज. राजा म्हणला हे पाय, पहिला मान मला. म्हणला राजा साहेब तू मला नाही तर कोणाला द्यायचं? ऐका, लक्षपूर्वक ऐका. ज्यांना ज्यांना देव पाहायचा त्यांना. देव एवढा सोपा नाहीये. करतो अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्मा आहे. योगी याच्या ध्यानी ध्याताना थोडीशी तो परमात्मा आहे. अरे जपी तपी बंबन पडणारे, गांजा फुकणारे, बंबल टेकलेवाले कैलास के राजा, तिला मर्दिता जा तो दम लगा राजा, बम 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 जाळण दुपण संगच. त्यांच्या स्वप्नात नाही तो देव तुम्हाला मी दाखवतो बिरबल म्हणला. पण एक लक्षात ऐका, या रूम मध्ये देव आहे. एका टायमाला एका माणसाला सोडवण्यात येईल. फक्त 2 मिनिटं देव दाखवता येईल. पण लक्षात ठेवा, देव पाहण्याचा नियम, जो एका बापाचा आहे त्याला देव दिसन, आणि जो 2 बापाचा आहे त्याला गाढव दिसन. नियम ऐकला ना? पहिल्यांदा राजाला हाताला धरलं, लॉक उघडलं, दरवाजा उघडला, त्याला मधी टाकलं, घेतलं लोन. जेव्हा त्या गाढवाने 2-4 लाथा मारल्या राजाला, राजा बाहेर आला. बाहेर आल्यानंतर असा तिकडे बिरबल हळूच म्हणला, हुजूर भगवान अभी तो अच्छा ऐसा भगवान मैंने कभी नहीं देखा. माईक जवळ गेलं, माईक मध्ये सांगा म्हणे पाहिला का नाही. हा यो काय म्हणला, आता एका बाबाचा असला काय दिस, आणि 2 बापाचा असला काय दिस. याला काय दिसलं होतं? कोणाच्या लाता खाल्ल्या, मनाची हिंमत आहे. म्हणला तर काय दिसणार? राजाना माईक घेतला. जन हो, अभी तक मैंने कभी भगवान को नहीं देखा. ये बिरबल ने मेरे को कृपा किया और मेरे को दर्शन भगवान ने दिया. लोक तो आचमाच करू लागले. मुसलमानाचा राजा असून त्याला देव दिसला. मंत्रिमंडळ म्हणला आमचा नंबर लावा. ते चला, पहिला मंत्री घेतला, गृहमंत्री. चल मध्ये खादीचे कपडे, तेन कडक टोपी, लय लोकांना लुबाडलेलं. ते म्हणला मंत्री साहेब तुम्हाला 3 मिनिटं, राजाला तरी 2 मिनिटं. काही हरकत नाही. खोली छोटी होती राह, ते गाड होते, आता वैतागलेलं होतं, ते माणूस लाथा मारायचं. मंत्री जसा मध्ये सोडला तसे गाढवानं दे दनादन. यो आतून दरवाजा वाजायचा, हा मला 3 मिनिटापर्यंत बाहेर येता येणार नाही. बाहेर मंत्री आला. खरंच देव रमण मध्ये बाहेर आला की माणूस सांगायचा माईक मध्ये मी देव पाहिला. देव देखिला देखिला, देव देखिला देखिला, देव देखिला देखिला, देव देखिला देखिला. नाही कोणा भ्याला, 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 नाही कोणा भ्याला. जगामध्ये जेवढे राजे तिथं राजवाड्याच्या समोर सगळ्यांना नेऊन दाखवला, पण एकाची सुद्धा हिंमत झाली नाही म्हणायची. काय संत महात्मे ज्यांना युक्ती जमत नाही ना, त्यांना हे करावं लागतंय. तुका म्हणे भली तरी देऊ टिंब टिंब लंगोटी, नातळ्याच्या माठी हाणून. ही कधी कधी दिमाग लावा लागतो महाराज. काय झालं, पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, 2 व्हीलर सुद्धा नव्हती. आपल्या कोणाचा फोन आला, फोन तर नव्हता तेव्हा, कोणी पैठणला, शेष्टीला, वारीला, कार्तिक वारीला तारखी द्यायचे. गेल्या आमचे डायरेक्ट नंबर ते लिहून घ्यायचं, आम्ही तुझं घर नंबर सगळं नाव वगैरे, जायचं. महामंडळानं जायचं महाराज. ज्या गावाला जायचं त्या गावाला जायला एकच गाडी, गाडीला 50 सीट, तेवढी क्षमता, लोक 100 हजर.
बरं दररोज तीच गाडी. बरं लोक काही पेलेली, काही गांजे फुकील, काही तंबाखू थुकील, काही असणारे हुकील, सगळे असे. आम्ही मध्ये शिरलो का, अय महाराजन तू होय माग म्हणतो ब्रह्मदेवाकडून लायसन आलं होय बा पुढं. बरं त्या गाडीने नाही गेलं तर कीर्तन हुकायचं. मी बऱ्याच दिवस लोकांची धक्काबुक्की खाल्ली आणि मी माझा दिमाग लावला. कीर्तन एका गावाला होतं, 4ला गाडी होती. मी 3 वाजता आईला म्हणलं, आई थोडा वरण भात शिजेवर. ते म्हणले, अरे बाबा तुला भूक लागते का? म्हणलं तुला काय करायचं शिजे, मला शिजे बाबा, तिथून आला तुला दक्षिणा देतो. आई ना आपलं त्या ठिकाणी चुलीवर थोडी डाळ शिजवली आपली तुरीची, थोडा भात शिजवला. म्हणलं दे एक प्लेट असं एवढी एवढी गोळा, एवढा भाताचा गोळा घेतला, एवढं एवढं वरण घेतलं, बरं का तिथे एवढंच घेतलं. आणि असं एका वाटीत घेतल्यानंतर असं कालीला बेस्ट असतं, बेस्ट त्यात असा रगडा केला, रगडा. एक पन्नी घेतली आणि दिलं त्या पन्नीत होतं. आई म्हणले काय गधडे रे महाराज, पण तू पुढे राडा करते काय? अरे लोकांना अन्न भेटायला असं काय करतो? म्हणलं गप तू, लागतं म्हणलं. म्हणलं का? म्हणलं हे नाही का भूता चिंदाचं जरा कोड आहे म्हणलं. हा बाबा जपून रे बाबा, आमुष आहे म्हणे आज, म्हणलं तू घाबरू नको. बेस्ट कीर्तनाची बॅग घेतली, सबनम होती तवा, फेटा, त्याच्या आपलं एक आपला रुमाल निघाल आपलं. पहिली मी शाल बी न्यायचो आपल्या कोणत्या गावाला शाल राहायचे ते, निघाल आपलं कीर्तनला, काळी बॅग ती आपली बेस्ट एका हातात. निघालो आपलं बस स्टँडवर गेलो. गेले की त्या ठिकाणी अर्धा एक घंटा थांबलो. 4 वाजता बरोबर गाडी आली. गाडी आल्यानंतर लोकांची झुंबड, 100 लोक त्या ठिकाणी महाराज त्या गाडी. मी गाडीकडे पळालोच नाही, आज पळायचं नाही. सगळे लोक त्या ठिकाणी, कोणी खिडकीतून शिर, कोणी उपरण टाक्यो, कोणी टोपी टाक्यो, कोणी काठी फेक्यो, जागा धरायला. म्हणलं आपण काही पळापळ करायची नाही. माझ्या शेजार मला कुठं जायचंय, म्हणलं या मांड्याला. अरे जाय ना मग, गाडी आली ना. म्हणलं जाता येईल ना, काय गडबड आहे, राय मग खालीच. राहतो खाली. सगळे लोक शिरले. मग मी असं गेलो. एक मावशी मला म्हणते, महाराजा ना जरा बाया माणसं पाहा ना. मला माणसंच पाहतो, बायाला पुढे जाऊन देतो. कसं बस सगळे लोक शिरले, मी पाठीमागून शिरलो. इकडं असं गाडीच्या पाठीमागून गेलो. लोक गर्दी शिरत होते. ती काळी बॅग आणलेली एका शिटार अशी दिली झटकून, अशी उलटी केली आणि ती राडा सगळा त्या एका शिटार असा टाकून दिला, बॅग दिली खाली फेकून. आणि मग असं पुन्हा दरवाजाजवळ आलो. दरवाजाजवळ आल्यानंतर लोक म्हणे चला ना महाराज. म्हणलं येतो ना. गेलो वरती, फुल गर्दी महाराज. सगळ्या सीटावर 2-2, 3-3, 4-4 लोक बसलेले आणि आपल्या सीटावर कोणीच नाही. मी म्हणलं मावशी सारखा पुढं, गर्दी पाहायना म्हणे महाराज. म्हणलं ती काय सीटावर जागा आहे, जाय नाही मग कळलं ना तुला. म्हणलं कळत तर मला जाऊ दे पुढं. महाराज त्याच्या पुढं महाराज एक मावशी महाराज, अर्धा डझन लेकरू तिला, एक कडाला, एक खांद्यावर, एक कोपराला धरलेलं, एक कणगोळीला. तिची गर्दी. मला मावशी, मावशी एवढे जरा काही विचार करायचा ना दसची. अर्धे आणाय सांगत तिने महाराज, हे अर्धेच आणले. त्या मावशीपासून जागा केली. पुढं म्हणलं ओ सरकार पुढं, गर्दीची जागा आहे ना. तो महाराज आपल्या शिटापाशी सगळ्या महिला. मी वाट करत करत तिथे गेलो. गेल्यानंतर म्हणलं बसा ना महाराज, वकील आहे वकील. सारखा बाजूला, आता जागा नाही काही नाही, लांब जायचंय. म्हणलं एक काम करा. मी गेलो त्या हातानं भरलं. माय म्हणलं माय महाराज दिसत ग, काय गदळ वाहनाचंय हातानं. माझ्याकडं पायानं सुद्धा कोणी वा. मी सगळं ते हातानं भरून बाहेर टाकलं. हात पुसले, तेच हातानं माय 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 माय.
सगळं बाहेर टाकलं, माझ्या खांद्यावर उपर घेतलं, उपारीनं जागा अगं माय तोंड पुसाचं उपर नाही ग, गद्दळ वारा. मी बसलो तिथं, माझ्याकडं असे चोरी केल्याने लोक पाहिजे. महिलाने एवढी टप्पू माळ घातली, गण लावलाय 2 एकर 3 गुंठे, एवढी मोठी शेंडी आहे, गद्दळ वाटलेला कळा ना त्याला, येड दिसतंय महाराज. मी आपलं 1 नाही 2 नाही, आपलं बेस्ट मांडी घालून तिकडे 3-3 4-4 5-5 लोक सीटर बसले, मी आपला एकलाच पाय लावून. एका आजीला म्हणलं, आजी माय मै सारखं आहे बसा ना. ती म्हणे, ए महाराज वकील आहे वकील. अरे मला असू दे वकील, मी थकेले. गावात जाऊस तर आपल्या सीटर कोणी बसलं नाही. दिमाग लागाव, पैसे कमाव. संतांनी लोकाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. लागोनिया पाया विलवितो तुम्हाला, लागोनिया पाया विलवितो तुम्हाला, लागोनिया पाया विलवितो तुम्हाला, लागोनिया पाया विलवितो तुम्हाला. करताळी बोला हे नाम, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. विनंती करून पाहिली, समाजानं ऐकलं नाही. संतांनी सांगून पाहिलं, दादा नाही तरी गेला जन्म, गेला जन्म माया, नाही तरी गेला जन्म माया. सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, तो तुम्हाची भजारे विठ्ठल, सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, तुम्हाची भजारे विठ्ठल. सांगून पाहिलं, सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तरी लोकांना ऐकलं नाही. थोडं कडक भाषेत सांगितलं, बाबा नाही तरी यम दातो खातो कर करा. अरे बाबा, तुम्ही जर भजन नाही केलं तर पुढे आहे यमदूत. त्या ठिकाणी असताना 1 दिवस येईल, घडी घडी काळ वाटे याची पाही. अजून किती आहे, तरी समाजानं ऐकलं नाहीये. भगवान परमात्मा त्या ठिकाणी संत महात्म्याच्या लक्षात आलं, आता हे असं चालणार नाहीये. मग लोकांना संतांनी गोळा केलं आणि विचारलं, बाबा तुमचा हा प्रयत्न कशा करताय? त्यांनी, महाराज आम्हाला काहीच नाही, आम्ही आमच्या संसारात सुखी असावं. विचारलं प्रत्येकाला, तुम्हाला संसारात सुख मिळालं का? बर का, ए ताई संसारात सुखी बाई, ए ताई दीदी सांग ना, संसारात सुखी का? हल्लाजू नको, खरं जे ते सांग, इकडं पाय ना माझ्याकडे. संसारात सुखी का? हो. त्यात लेकरा करता टाळ्या वाजावर. हा, संसारात सुखी का? अजून तिला संसार शब्दाचा अर्थही कळत नाही. आता असणारे बाबा, तुमचं वय जवळजवळ किती आहे? तू पेले बाबा 71 आहे. आता जवळजवळ तुम्ही त्या ठिकाणी असणारा 60-62 वर्ष काय केला? संसार केला. संसार सुखी बाबा? हा, नाही. आता हे लहान लेकरू म्हणते संसारात सुख नाही, हे 70-71 वर्षाचे बाबा म्हणतात संसारात सुख नाहीये. आजी संसारात सुख आहे? संसारी सुख जोडे तरी का ते वेडे मानावे? अरे राज्य ठाकून थोडं सोडून गेले थोडे. अरे राजा जड भरत राज्याचा त्याग केला, वनवासात गेला. तुकोबारा म्हणता संत महात्मा ते काय वेडे मानावे? ते काय वेडे नव्हते, त्यांना माहित आहे. पण संसारात सुख नाहीये. आलिया संसारी सुख नाही कोठे, ठाऊकची आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आहे संसार, सुखाचा
विचार नाही सुखाचा विचार नाही कोठे. वा खंदारे महाराज, सुखाचा विचार सुख नाही, सुखाचा विचार सुद्धा नाही. कशाचा? सुखाचा विचार सुद्धा नाही. सुख तर बाजूलाच, विचार कळतो ना. म्हणले महाराज माझ्या डोक्यात होतं महाराज व्हायचं, विचारा तसं विचारा सुद्धा नाही. ते महाराज माझा विचार होता बघा कीर्तनाचा, काही काहीच्या विचारात सुद्धा कीर्तन येत नाही हो, कीर्तनाला येतच नाही. तर संसारात सुख नाही, सुखाचा विचार सुद्धा नाहीये हे जर माहित असेल. 18 भर वनस्पती फळे फुले उमलती. 18 भर वनस्पती फळे फुले ओढती. पावित्र्य पोखरणी नदी गंगाच्या वाहती. ज्या घरी तुलसिया घरी तुलसिया विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक जणाची गाडी उकली, एसटी महामंडळ, सकाळपासून बसला तिथं, आता बसतोच म्हणे गाडी आली. आणि तेवढ्यात म्हणणं एक जण त्याचा मित्र भेटला, तेवढे श्रीकृष्ण म्हणे अर्जुना दे तंबाखूला चुना, मी दोस्त आहे तुझा अजुना कलियुगीचा. ते चुना घेऊन इकडं आलं, तेवढ्यात गेली गाडी निघून. मला गाडी गेली आता तेवढा पळ मागून पकड गाडी. गेले मागून लटकले पाठी मागून. कशाला? गाडीला कुछ तुम समजो कुछ हम समजो. गाडी थोडी पुढे गेलती. चला असू द्या. संसारात सुख जर असेल, आपला मुद्दा तो पुढे गेलेला होता. चला, संसारात सुख नाहीये हे मला माहितीये, पण मी संसार सोडला नाही, तुम्ही सुद्धा सोडणार नाही, मी सुद्धा सोडणार नाही. मी मरुस्तर करणार आहे, तुम्ही सुद्धा. ऐका, पण संत महात्म्याला कळवळा आला आणि संत महात्म्याने तुम्हाला सुख पाहिजे का? लोक म्हणले हो, मी सुखाचा पत्ता सांगतो. आणि संत महात्म्यानं त्या ठिकाणी खरा पत्ता सांगितला. हरी सुख वसेची ठाई, सुख वसेची ठाई, सुख वसेची ठाई, सुख संतांच्या बहुपाई, संतांच्या बहुपाई, संतांच्या बहुपाई, संतांच्या बहुपाई, संतांच्या. सुख वसे हेच ठाई, कोणत्या? याच ठिकाणी. या इतरत्र सुख नाही. बहुपाई संतांच्या, संतांच्या पायाजवळ सुखे. पुढे का बरं? म्हणले महाराज सर्व सुख ल्यालो, सर्व आनंदे निर्भर डुलत सु, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, मनविता त्यांचे दास पुढे असो. सुख हे संताजवळ आहे. मग या संतांनी काय केलं? सेवी तो हा रस वाटी तो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. या जगात महाराज सब दुखी, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी.
सगळे दुःखी महाराज, पण आपलं दुःख कोणाला सांगत नाही महाराज. ज्याची कळती, ज्याची जळती त्यालाच कळती. खरं सांगू तुम्हाला, तुमच्या पटण्याकडे दृष्टांत सांगतो. एक जण मुंबईला गेला बरं का नितीन भाऊ. कुठे गेला? तसा हात टाळला मला. एक जण मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज तो शूज मार्केटला गेला. शू मार्केट कळतं ना, तिथे काय असतात? पेढे, मग जोडे असतात, आहे की नाही? त्याने असणारा महाराज 47,000चा बूट घेतला बरं का ताई. किती हजाराचा? तुमच्या कामाचा आहे, लिहून घ्या. 47,000चा बूट घेतला महाराज. असा चमचम बूट. त्याची अर्धा फूट आहे वाढली घातल्यानंतर. महाराज गावात आला, गल्लीत आला जय भवाननगर मध्ये, आणि मग म्हणले महाराज संपत भाऊचा बूट म्हणजे बूट बुवा. लगेच फोटो काढला आणि लगेच व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला. बस बस. अजून काय असतं ते? काय असतं अजून? काय असतं तुम्हाला नाही माहिती? सगळीकडे फेकला बूट महाराज. एवढं महाराज 2-2, 3-3 लाख त्याला असणार महाराज. त्याला लोक महाराज लावी झाल्यामुळे त्या ठिकाणी एवढी गर्दी पडली देवाच्या दर्शनात. एवढी संपुत्राचा बूट पाहायला गेलं की मला एक फोटो काढू द्या. बुटा शेजारी बसायचा, फोटो काढायचा. 47,000चा बूट, 47,000 बूट, 47,000 बूट. अख्खं जय भवाननगर त्याच्याजवळ फोटो काढायला. कशा बरोबर? बूट बरोबर. मग आता त्याने बूट घातला. 5-50 पोरं पुढं, 5-50 माग. मूर्ती बातू गल्ली ना लाग. लोक फटाके वाजायचे, तोफा फोडायचे, कोणी हार घालायचे. संपतरावचा बूट पूर्ण शहरात प्रसिद्ध झाला. दुसऱ्या दिवशी पेपरलाच बातमी. 47,000चा बूट संभाजीनगर मध्ये मुंबईहून आणला. आणि चमचम करणारा बूट आमदार खासदार लोक द्यायला असताना त्याला तो सेलिब्रिटी बसून बनून गेला. 5 दिवस बूट घालून सगळ्या शहरात हिंडला. एवढी त्याची प्रसिद्धी झाली. आणि शेवटी त्या ठिकाणी 6व्या दिवशी त्याने बूट ठेवला आणि रस्त्याने चालता बिगर बुटात तिडीमिडी चालला लागलं. लोक म्हणले संपत भाऊ तिला काय बूट आहे ना, आवडला नाही? म्हणजे आवडला. कुठून आणला? मला मुंबईने आणला. चांगला नव्हता? मला चांगला आहे. का काढून ठेवला? त्याला माझी मला माहिती. अहो म्हणे एवढा बूट तुम्हाला सुंदर दिसायचा, त्या बुटाने तुम्हाला एवढी प्रसिद्धी दिली, तो बूट घरी का ठेवला? ते मला खरं सांगू, बूट वरून दिसायला चांगला दिसत होता, आतून कुठं कुठं चावत होता माझे मला माहित होत. संसार रूपी बूट असाच आहे महाराज. दिसायला वरून चांगला आहे, पण आतून कुठं कुठं होत होतं त्याची त्यालाच माहिती. संतांनी त्या ठिकाणी असताना आपला सुख वाढवलं. मला सांगा, आता उद्या परवा काला झाला. काल्या झाल्यानंतर इथं तुम्ही येता म्हणले नाही चला चला आता आपण इथं मंडपला द्याला होता. नाही ऐका, ते सुख फक्त संतांनी या मंडप मध्ये वाढवलं. ऐका, हाच मंडप आहे. मंडप हाच आहे, मंडपवाला तोच आहे, आणि माईक सुद्धा हाच आहे. फक्त बोलणारा वेगळा आहे. आज कळविण्याचे अत्यंत दुःख होत की तुम्ही एवढे जण आनंदाने बसता इथं. मंडप तोचे, माईकवाला तोचे, आणि बोलणारा बुवा सुद्धा, पण कारण वेगळं. चला, मंडप तोचे. मला सांगा, आज तुम्ही प्रत्येक जण इथं जेवढे आदरानं बसलात, मंडप हाचे इथं दिलाय आणि इथं लग्न आहे. त्या लग्नात तुम्ही बूट घालून बसता का चपला? आज मंडप तोचे महाराज. सगळ्यांचे बुटा चपल मंडपच्या बाहेर आहे, कारण हा धर्म मंडप आहे आणि तो लग्न मंडप आहे. काय तुम्ही लग्नात जर बसला तर किती एवढे 2 तास बसता का लग्नात? 2 तास द्यावा आवरा, बस झाले 5च. मंगलाष्टक इथं महाराज अर्धा घंटा कीर्तन जरी लांब लोक म्हणते महाराज आणखी वा क्या बात आहे, त्याला म्हणते महाराज क्या. का? हा धर्म मंडप आहे. लग्न मंडपात त्या ठिकाणी असताना लग्न मंडप हाच आहे,
इथं माणसं त्या ठिकाणी जेवायला बसले ना महाराज, एक एक भाताचा कण वेचून घेतायत. अरे हा प्रसाद आहे. आणि लग्नामध्ये दोन दोन माणसं एका ताटात जेवते, एवढं फेकून दिल्या जाते. हा धर्म मंडपातला आनंद इतर कुठेही नाही महाराज. इथं आल्यानंतर प्रत्येक जण महाराजांच्या पाया पडतो आणि नवरदेवाला धक्का मारून पुढे जातो. याचं नाव आहे या सुखाचा थारा. जर कोणी जोडला असेल माझ्या संत महात्म्यानं या मंडप मध्ये जोडला, तो संताच्या संगतीत जोडला. या संत समागमाशिवाय इतरत्र सुख नये. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे, वैष्णवा संगती सुख वाटे. आणि कमी देवा काही गेले, आणि कमी देवा काही गेले. तू फक्त संतांच्या संगतीत आहे. आणि त्या संतांनी इथं आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं? वाढावया सुख. संत महात्म्यानं भक्ती वाढवली महाराज. संत जर झाले नसते तर देवाला कोणी ओळखलं नसतं. म्हणून तुकोबारा छातीर हात ठेवून सांगता, देवा आमोचिया भावी तुझं देव पण देवा. अरे आमच्यामुळे तुला किंमत आहे. जर संत झाले नसते तर आपल्याला भक्ती कशी करावी सकळ आली नसती. गुरु नाम गुरु विष्णू महाराज जोग आळंदी क्षेत्रामध्ये संस्था काढली नसती दादा, तर तुम्हा आम्हाला कीर्तन भक्ती कळाली नसती. बाबा तुमच्या काळामध्ये अशी सप्ते व्हायचे, फक्त भंडारे व्हायचे. लोक काय म्हणायचे? सप्त्याला चला म्हणायचे, भंडाऱ्याला चला म्हणायचे. तिथं गेल्यावर म्हणायचे झारे आहे का कौच आहे? काय म्हणायचे? झारे आहे काय? कधी विचारलं कोण्या बाबाचं कीर्तन आहे? हा 10-5 गावचे आपले 50-100 लोक एका गावातून त्या गावात यायचे, तिथं भंडारा आहे तिथं. मग तिथं नाही का भजनाचा नियम असायचा, गावातले भजनाला 8, जेवायला 7, कीर्तनाला 8. आणि मग निसतं त्या ठिकाणी रात्रभर जागर म्हणजे भजन चालायचं, पहारा करायचा, सकाळी भंडारा खायचा. अहो ज्यानं केलं त्याला नाही का कणभर राहत नव्हतं. पण विष्णू महाराज जोग महाराजांनी गुरु नाम गुरु आणि या गुरुवर्यानं संस्था चालू केली आळंदी क्षेत्रामध्ये. गावागावात महाराज झाला, गल्ली गल्लीत महाराज झाला. आज कुठंच कमी राहिली नाहीये. सगळीकडे त्या ठिकाणी असणारा भक्तिमय. आपल्या संभाजीनगरला महाराज एवढे सप्ते होतात. फक्त एकच विनंती आहे, दलालाला सप्ते देऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. काय परंपरा लावली महाराज वारकरी संप्रदायाचा अपमान. सप्ते गुत्ते घेत असते का व कुठं? असू द्या, कोणी आपल्याला त्याच्याबद्दल काही घेणं नाही. पण सप्ता गुत्ता घेणारला असा मुद्द्याची गोष्ट गुत्त्या राहणार असते. उलट बनाव कार्यकर्ता, पैसा तुमच्याकडे ठेवा, सांगतो मी किती खर्च येतो, कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. माझं काही नाही त्याच्यामध्ये, भगवंताचं कार्य. महाराज मंडप मध्ये दलाली खावा का हो? एक जणांना गायक दिला, त्याच्यात तू नाही का ते 3,000 दे, त्याच्याकडून 3,000 दिले. निसता गायक पाठीला 1,000 त्यानं खाल्ले, 2,000 गायकाला दिले. याच्यासारखा दलाली कोण नसेल. याला नरकाचं द्वार आहे. कामयेश क्रोधयेश रजोगुण समद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिय वैरिनम. खरे वैरी हेत विठ्ठल विठ्ठल. गुरु तुकोबारायनं हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, दिवसाचं रात्र केले, झालो आणि संसार बैसलो अंगणी. हे तुकोबाराचे कीर्तन सांगणारे जर दलाली केली तर याच्यासारखा असणारा खेदांती गोष्ट महाराष्ट्रात कोणती नाही. विठ्ठल भक्तीचा प्रसार केला, एवढी भक्ती वाढवली महाराज. त्या काळात त्या ठिकाणी असणारे तुकोबारांच्या काळात टाळकरी भेटत नव्हते. तुकोबारा एकटे कीर्तन करायचे. हळूहळू 14 टाळकरी बनवले आणि 14 टाळकऱ्यापासून ह्या वारकरी संप्रदायाचा हरिभजन हे धवळले जग. हरिभजन धवळले जग, हरिभजन हे धवळले जग, हरिभजन धवळले जग. कविला लाग करी काळा, कविला लाग कलिकाचा, तो कविला लाग कलिकाचा. एवढी भक्ती वाढली महाराज.
ते भक्ती वाढायचं काम माझ्या संतांनी केलं. चला, सुख वाढवलं म्हणजे कमी होतं पहिल्यांदा. एवढा आनंद घेता येतो आपल्याला. टाळकरी महाराज गायक वादक महाराज, आम्ही कितीतरी लांब शहरात भजन केलं ना, त्या पखवाजाला आंघोळ घातली हो, आंघोळ, आणि मग भजनाला घेऊन गेलं. आंघोळ करून घातली असन, ए जमाट नाही म्हणे, त्याशिवाय पर्याय नाही भजन करायचं. ही परिस्थिती महाराज होती. महाराज गावाकडे एक पखवाजा असला तो आता टाचून पाहिजा. कारागीर चला ना वाजायला. वा पुढं आलो आलो. नरका जाणे चुकेना, पण आज एवढी भक्ती वाढली महाराज, लोकाला सा कळत नव्हता. व सा, हा, लोकाला सा कळत नव्हता महाराज. हा, लोकाला मनी असल्याशिवाय धनी येत नव्हतं. काय मनी असल्याशिवाय धनी येत नव्हतं, बर का. ते मला महाराज चला, ते मला मग जी हार्मोनियम वाजवा त्याला कळता मग, ते म्हणला धनी, हा म्हणला मनी, ऐक नाही. चला चला, परिस्थिती अशी होती महाराज. एवढी भक्ती वाढवली, नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, करोनी पोटी मागे ज्ञानपुत्रा, दंब सासऱ्या सांडीन कुपत्रा, आईचा जोगवा मागेन जोगवा मागितला. आणि या असणाऱ्या सगळ्या जगामध्ये भक्ती वाढवायचं काम केलं, सुख वाढवलं, भक्ती वाढवली. धर्म नव्हता कळत महाराज लोकांना. काय धर्म कळत होता लोकांना सांगू जगातला? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, कुणाचे लग्न मोडावे, कुणाचे बांध कोरावे, कोर्टात चक्र मारावे जगाला. असंच ना? खरा धर्म कोणाला कळत होता? पण त्या ठिकाणी संत महात्म्यांनी धर्म वाढायचं काम केलं आणि सगळ्या जगाला प्रेम दिलं. खरा धर्म वाढवला माझ्या संतांनी, लोकांना धर्म शिकवला संतांनी. वाढावया सुख भक्तिभाव धर्म. आणि महाराज कोणी नामस्मरण करीत नव्हतं, निश्चय एकमेकाला दारू पिऊन शिया द्यायचे. पण संत महात्म्याने अशी किमिया केली, त्या ठिकाणी सगळ्यांना नामचिंतनाला लावलं. वा वा. हरी रामा हरे कृष्णा राम राम हरे हरे, राम हरे कृष्णा राम कृष्णा हरे हरे, हरे राम हरे कृष्णा राम राम हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. एवढा नामाचा असताना मला प्रसार केला. नामाचे चिंतन प्रगट पसा, चिंतन प्रगट पसा, चिंतन भगत पसा, सालते कराजे सालते कराजे सालते कराजे. एवढं नाम वाढवलं महाराज. सध्या देवाचं जेवढं नाव लोक घेतात आतापर्यंत कधी घेतलं नाही. हे कार्य कोणी केलं असेल? तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अवतार कराया तारे अवतार
कारण वाढावया उदाराया जन जडदिवा अवतार तुम्हा धराया कारण उदाराया जन जडदिवा अवतार धराया अवतार तुम्हा धराया कारण मग काय सांगितलं सुख वाढावया धर्म वाढावया कुळाचार नाम वाढवावया एवढं वाढवलं त्याच ठिकाणी संतांनी वाढून काय केलं तर उद्धाराया जन पहिल्यांदा जनाचा उद्धार केला 10:15 वाजले आपल्याकडे 10-15 मिनिटं शिल्लक आहे वेळ संपवण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा कोणाला सांगितलं कोणाचा उद्धार केला जनाचा आई केरी तुझ्या सोहिताच्या खुना पहिलं कोणा सांगितलं जनाला आई केरी जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा पहिल्यांदा जनाचा उद्धार केला महाराज कोण आहे जन ऐका ज्ञानोबा माऊली आळंदी क्षेत्रात राहत होते इंद्रायणीच्या तीरावर स्नानाकरता गेले आणि गेल्यानंतर विसोबा काकांनी असणाऱ्या ज्ञानदाला पाहिल्याबरोबर हे संन्यासाच्या कार्ट्यांनो आळंदी गाव पाठवलं आणि आता इंद्रायणी पाठवण्याकरता निघालात का ज्ञानदाचा हात पकडला महाराज शशिकांत महाराज तुम्हाला अजून अनुभव नाही राहू ते आता तुम्हाला येईन जरा अनुभव काला नाही ना बघा अशी मारली मधी मधी मारली मधला ता अशी मारली मला लय अनुभव आहे म्हणजे मी हाणतो दररोज असं काही म्हणू नका विनोदाचा भाग बाजूला तसं काही राग म्हणू नका वा नानादाच्या कानामाग हल्ली हो दादा चिमुकलं बालक एवढा मोठा निब्बर हातात तो विसोबा खेचर काकांनी त्या ठिकाणी असताना ज्ञानदाच्या कानात मारले रडत 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 इंद्रायणीच्या बाहेर आले ज्ञानदा पर्णकुटी जवळ आले माझ्या मुक्ताईनं ज्ञानदाला पाहिलं माझ्या ज्ञानाला कोणी मारली अजून का नाही वारले ते कडू कारले माझ्या ज्ञानाला कोणी मारली माझी मुक्ताई विचारते बर का बळू कोणाला दया नाही आली एकानं सुद्धा नाही विचारलं ज्ञानदाला तुला कोणी मारलं का संन्यासीची कार्ट काय केलं बरोबर त्या विसोबा खेचरांचं कशाला इंद्रायणीत बाटायचं तिकडे तरफडायचं ना लोक लय बेकारी गरीबाला कोणी सहकार्य करणार नाही ज्ञानदा रडत रडत गेले आणि त्या पर्णकुटीत जाऊन बसले ताटी लावून घेतली महाराज मुक्ताईच्या लक्षात आलं चिमुकली 5 वर्षाची बालिका महाराज आणि त्या ज्ञानदाला सांगते ए ज्ञाना स्वतःला योगी म्हणून घेतो ना आणि योगी का असा असतो का रडका अरे इथं त्या काय इथं आला कशा करता तू अरे हे जन आहे या जनाला भ्यायचं नसतंय योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा कोणाचा उद्धार आहे जनाचा सांगतो मी प्रत्येक मुद्दा कीर्तनाचा लक्षात घ्या साहे अपराध जनाचा जनाचे अपराध सहन करतो त्यांना संत म्हणतायत त्यांना योगी म्हणतायत आणि रडत बसला पळकुट्या कुठला कोण म्हणते जे चिमुकली मुक्ताई आपल्या मोठ्या भावाला ज्ञानदाला उपदेश करते ज्ञानदाने आपली पाटील लावून घेतली आपण जगाच्या उद्धारा करता आलो आणि ते जन आपल्याला त्रास देत आहे विचार करतो कधी कधी संत आपण जर सप्त्या करता एवढे यानं देऊ लागलो आणि उद्या लोक म्हणले तुम्ही पैसे खाल्ले बरे का उपाता हे म्हणले घेणं देणं खेळ 2-2 पेनं वाचता येणार लिहिता येणार येते कुणून घे गुतून हे की नाही पश्चाताप येतो माणसाला ज्ञानदाला पश्चाताप आला आणि मुक्ताबाई म्हणते ए ज्ञानदा साहे अपराध जनाचा अरे जन विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाने
अरे संताने सुखाने पाणी व्हावं, लोकाला किती पेटून द्यायचं पेटून द्याव द्या. एक सांगू ज्ञानदा, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. जगाने जर आपल्याला बोट मोडले, ऐकू आले ना, जगाने आपल्याला शिव्या दिल्या, तर आपण त्या ठिकाणी उपदेश मानायचा आणि सुधरायचं. ऐक ज्ञानदा, अरे त्या ध्रुव बाळाला सावत्र आईनं शिव्या दिल्या म्हणून त्या ध्रुव बाळाचा उद्धार झाला ना. अरे विचार कर ना ज्ञानदा, एक मुक्ताई चिमुकली आपल्या भावाला उपदेश करते, आणि एक ऐक विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदा ताटी उघडत नाही. अरे ज्ञानदा, कशाला कपडे घातले ते असे, वरी भगवा झाला नामे, अंतरी ओश केला कामे, त्याला म्हणो नाही साधू, जगे विटंबना बाधू. अरे दादा, जर एखाद्या वेळेस आपली जीभ आपल्या दाताखाली आली, वा बाबा, खूप अभ्यास आहे तुमचा, पाठा खरंच बाबा करता टाळ्या वाजवलं. बोलता बोलता कीर्तनकाराची जीभ नाही का दाताखाली आली, रक्त निघालं. कीर्तनकार मला एवढ्या लोक देखत अपमान केला. मग कीर्तनकार घरी गेला. घरी असणारा वरुटा होता. वरुटा कळतो ना कसा असतो वरुटा? काय म्हणते त्याला? वराटा. वराटा वराटा दगडाचा दग असा. ही बोरगी म्हणते वरुटा वरुट्यासारखाच राहतो. हुशार आहे बाबा हे कीर्तनकार लोक. आपल्या कधी बोलून द्यायचे. मी एकदा मला चिंचाचं पान कसं होतं, चिंचाच्या पानांनीच राहतं म्हणे. दगड घेतला आणि महाराज म्हणला या दाताने आपली जीभ चेंगरली म्हणून 32 दात पडून टाकतो कोणी. हा, जीभ दाताने चावली कोणी 32 ताडिली. ज्ञानदा कोणी दात पाडते आपलेच होठ आणि आपलं दात. कशाला विनाकारण दादा उपदेश केला त्या ज्ञानदाला. आणि त्या ठिकाणी ज्ञानदाने मुक्ताईचं ऐकून चिमुकल्या लहान बहिणीचं ऐकून ताटी उघडली. दादा, कधी आपल्या प्रसंग आला ना, बहिणीचं ऐकत जा, बहिणीचं ऐकत जा. म्हणून तर बहिणीचं ऐकलं. आणि कधी बहिणी सुद्धा भावाचं ऐकत जा. पण तुम्ही बहिणी लई कलाकार, सख्या भावाचं नाही ऐकलं, तुम्ही मोठ्या भावाचं ऐकलं. कोण्या लाडक्या बहिणीनं कोणाचं ऐकलं? 3 भावाचं ऐकलं भाऊ. भरभरून येस दिलं. ते म्हणलं आता आमच्याकडे आलत एक, ते तुम्ही आम्हाला मतदानच केलं. म्हणलं पाय पडू देतोय, निवडून दिलं आम्ही तुम्हाला. विठवलं विठवलं. मंदिराच्या कामाकरता बोललो आम्ही एक जणाला, आणि ते आम्हाला तिथे येऊन मला तुम्ही मतदान केलं. आता बरं का? अरे मला माळकरी माणूस आहे मी, पण चला आपलं काय चाललं होतं, उगाच जाईन राजकारण. मुक्ताई त्या ठिकाणी उपदेश करते. ज्ञानदाने ताटी उघडली, ज्ञानदा बाहेर आले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पुन्हा आपलं काम सुरू केलं ज्ञानदाने. आणि एक दिवस ज्ञानदाला मांडे खाऊ वाटले दादा. तर याच लोकांनी ज्यांच्या करता इथं संतांनी कास्ता काढल्या, ज्यांच्या करता यांच्या आईवडिलांनी असणारा ध्यान प्रायचित्त घेतलं, त्या असणाऱ्या ज्ञानदा असणारा मांड भाजण्याकरता भांड आणलं गेला, तर ते भांड दिलं नाही. मधुकोरीमध्ये माती कालवली, कसं बस गोळा केलं. मुक्ताई रडत आली. दादा, हिशोबा काकाने एक भांड फोडून टाकलं रे दादा, कुंभार दादाने दिलं होतं. नानादा म्हणले काही काळजी नको, तू तयारी कर. तयारी केली आणि स्वतःच्या पाठीवरती मांडे भाजवले. मांडे घम 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 वास यायला लागला. आपण जर हॉटेल समोर चाललो तर गाडीत ब्रेक लागला, थोडं लयच गरम गरम वाशेला, चल म्हणतो तिकडं. तस त्या ठिकाणी बांड्याची असणारा सुगंध येऊ लागला. आणि इसोबा काका म्हणला याला आपण टपोरीला आत्ताच मारलं, घरातून वास येऊ लागला, पण तोंडाला पाणी येऊ लागलं राव. आवरलं नाही त्याला मन. आणि तो विसोबा काका त्या असणाऱ्या पर्णकुटीत घुसला. 4 भावंड एकमेकाला घास भरवत आहेत. आणि त्या उष्ट्या ताटातलं मांड त्या विसोबा काकांनी घेतलं. हो, ज्ञानदा म्हणले काका बसा, काका चटाईवर बसा. हो काका, उष्ट कशाला खाता? उच्चिष्टम चामेद्यम भोजनम तामसम प्रियम. उच्चिष्ट भोजन हे तामस लोकाला प्रिय असतंय, उष्ट खाऊ नका. एक काम करा काका, बसा. आणि स्वतःच्या हातानं घास भरवला महाराज माझ्या ज्ञानदानं. त्या ठिकाणी ज्ञान व
जीवनभर विसोबा खेचराने त्या ज्ञानोबाला त्रास दिला. त्या ज्ञानोबाला त्या ठिकाणी माझ्या मुक्ताबाईनं काय केला, उपदेश केला. आणि तो असणारा विसोबा खेचर गावंढ्याला गेला आणि नामदेव महाराजांचा पुत्र त्या ठिकाणी असणारा गुरु बनला. एवढा अधिकार जे बनवतात ना ते त्या ठिकाणी वाढा, त्या ठिकाणी उद्धाराया जन. कोणाचा उद्धार केला? वा, नामा म्हणे खेचराबाई. चला, माझा मुद्दा इथपर्यंत आहे. जनाचा उद्धार केला म्हणजे विसोबा खेचरांसारखाचा केला. माझ्या तुकोबारायला मंबाजी गोसाव्यानं काठीनं मारलं, तुकोबाराने त्याचा उद्धार केला. जीवनभर रामेश्वर भट्टाने तुकोबारायला त्रास दिला. त्या असणाऱ्या तुकोबारायला चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, शुद्ध तरी शत्रु मित्र होती, तरी शत्रू मित्र होती, शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीना घाती सर्पत या व्याघ्रहीना घाती सर्पत, व्याघ्रहीना घाती सर्पत या. त्या रामेश्वर भट्टाला आपला शिष्य बनवला तुकोबारायानं, जनाला उपदेश केला. चांगदेव महाराजाकडून आले आणि चांगदेव महाराजाला त्या ठिकाणी असणार कळालं की कोणीतरी एक चिमुकली 5 वर्षी बालिका मुक्ताबाईनं हाडूक फिरवलं आणि सगळे प्रेत उठवले. चांगदेव म्हणले आपल्याला भेटायला जायचं, ते कोण मुले पाहायला पाहिजे. पत्र लिहिलं महाराज चांगदेव महाराजांनी. कोणाला? या 4 भावंडांना. पत्र हातात घेतलं पण काय लिहावा तेच कळत नाही. काही काहीला खळच कळत नाही, काही काहीला ढेकळ कळत नाही. काय लिहावं? ढेकळ कळतं तुम्हाला? ढेकळ 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 कळतं? कुठं असते ढेकळ? हा, खरंच ढेकळ कळत नाही. मला सुद्धा बराच दिवस ढेकळ कळत नव्हतं. लोक म्हणले शेतात राहते. कोणा शेतात राहते ढेकळ? नांगरलेल्या शेतात राहते. बाजारात सुद्धा राहते ढेकळ, बर का. ढेकळ कुठं राहते? बाजारात. माहित तुम्हाला? कुठं? दुकानात राहते ढेकळ. कुठं? आणि दुकानात गेले. हा, म्हणले महाराज द्या गुळ. ते घातली आपली एक घास नाही, केळा घेतला, बरोबर थोडसा कमी पडला. काय याचा? गोळाचा. एवढा तरी ढेकळ कळायला पाहिजे, नाही तर काही केला ढेकळ केलं तर कळत नाही. आपलं काय चालू होतं? त्यांना काय लिहावं हे कळे ना त्या असणाऱ्या चांगदेवाला. त्याने कोरपत्र पाठवलं. पत्र निवृत्ती दादा पाहिलं कोरपत्र, नामदाकडे दिलं कोरपत्र, सोपान काकाने पाहिलं कोरपत्र, आणि मुक्ताबाईच्या हातात आलं म्हणजे कोरपत्र. म्हणे कोणी? म्हणे चांगद्या ना. ते म्हणे मेल्या चांग्या 1400 वर्ष जगला पण कोरा ती कोराच राहिला. ज्ञानोबा म्हणले अरे मुक्ते, कोर असलेलं चांगलं पण गुतलेलं लय अवघड. कळतंय की माझ्या भाषेत तुम्हाला? कोर असलं त्याला कोणी बायको देईन. बायको दिली 2 लेकरं झाले की ते आपले बिचारे 2 काकाला 2 घेऊ. म्हणलं काय? मला एखादी पोरगी द्या ना. म्हणजे याची सोय लाव ना. अर्धवट माणसं लय बेकार आहे. कोर असलं म्हणजे काय? म्हणजे चांगलं नोकरीला आहे, घरदार आहे सगळे, मग बरं आहे, कोणी देईन. पण अशाला यांना जर काही चिडबिड केली असते, काय लिहिलं असतं कोर नाही. त्यावेळेस माझ्या असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्यामध्ये त्यांना उपदेश केला. स्वस्ती श्रीवटीषु जो लपोनिया जगदा भाषू दावी मग ग्राशू प्रगटला करी. 65 ओव्या लिहिल्या, उपदेश केला. ते चांगदेव असता कशावर बसून आले? वाघावर बसून आले. सापाचा चाबूक केला. हे शिष्यमंडळ, हे पांढरी शुभ्र दाढी, असा गंध लावलेला, साईटीत आलं जरा अंकरानं. कोण? चांगदेव. आज चांगदेवाची ही अवस्था आहे तर वांगदेवाचं काय असन? चला, चांगदेव असे बरेच येते, चांगदेव असे, वांगदेव सुद्धा असे चालले. आता एकच अभंग पाठे, एकच कीर्तन पाठे, पण कीर्तनाला निघाला का हे 2 एक असा समृद्धी महामार्गच दोत्राचा.
चांगदेव समोरून आले. ही बिचारी लहान लेकर आपल्या सकाळ सकाळी घरात भिंत होती दारामध्ये, त्या भिंतीवर बसले बरं का थोरात महाराज. दंत धावनाचा मुखा माझे हात, दात घासीत होते आणि चौघ भावंड. आणि तेवढ्यात कोणत्या आले तुम्हाला चांगदेव महाराज भेटायला आले म्हणजे वाघावर बसून आले. तिला एकमेक तोंडावर पाहिला. ज्ञानदा तिला काही बोलू नका, काही टेन्शन घेऊ नका. कशावर बसून आले? वाघावर. म्हणजे जिवंत आहे? हो म्हणलं जिवंत आहे. कोणत्या बाजूला आला? आता नुसतं बातम्याच चालू आहे, आमच्या गावात वाघ आला, आमच्या मळ्यात वाघ आला, तिकडं वाघ आला. वाघावर बसून आल्यानंतर ते म्हणजे काय गाव सजीव वाघ आहे म्हणले हो. जिवंत म्हणले हो. हातात चाबूक आहे म्हणजे जिवंत आहे साप म्हणले हो. ठीक आहे म्हणे, उतरू नका म्हणे भिंतीवर. आणि माझ्या ज्ञानदानं त्या ठिकाणी त्या भिंतीला आज्ञा केली महाराज. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती. चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संताती, ज्ञानोबा माझा. कोणती भिंत चालवली? कोणाचा उद्धार केला? जडाचा उद्धाराया जन जड. आता जीवाचा, कोणत्या जीवाचा उद्धार केला? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा. उद्धार केला म्हणून त्या ठिकाणी उद्धाराया जड जड जीवा विठोबा. जड जीवा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. संत महात्मे जड जीवाचा काय करतात? उद्धार करतात, दिनाचा करतात आणि त्या ठिकाणी मोठ्याचा करतात, राजाचा करतात, रंकाचा करतात. सगळ्यांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे भूतलावर हरि